स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी देखील राज्याचा उपमुख्यमंत्री, राज्याचा गृहमंत्री अशी चमकदार कामगिरी केली, विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केली। आणि नंतर केंद्रात काही काळ ते ग्रामविकास मंत्री होते। मुंडे साहेब शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी तळमळीनं काम करणारे मोठे नेते होते। मला आठवतंय मुंडे साहेब एकदा कोणत्या तरी जाहीर कार्यक्रमामध्ये म्हणाले होते की मला देशाचा कृषी मंत्री म्हणून काम करायचं आहे। दुर्दैवाने ते देशाचे कृषी मंत्री होऊ शकले नाही, परंतु आज त्यांचा पुतण्या धनंजय राज्याचा कृषी मंत्री झाला आणि खऱ्या अर्थाने मुंडे साहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न काही प्रमाणामध्ये धनंजय पूर्ण करतोय, या गोष्टीचा मला अभिमान आहे। धनंजय कृषी मंत्री झाल्यानंतर मी त्याला म्हटलं, धनंजय तू आता विरोधी पक्ष नेता असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या करता विधान परिषदेमध्ये ज्या प्रकारे तू बोलला, भांडला, ती भाषणं तू एकदा परत ऐक आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या करता योजना तयार कर। आज योजना करण्याचा तुला अधिकार आहे। मी देवेंद्रजी आणि एकनाथराव तर चांगल्या कामाला मी नेहमीच समर्थन करत असतो, पाठिंबा देत असतो आणि त्याच्यामध्ये मला अभिमान आणि समाधान आहे। धनंजय अतिशय चांगल्या प्रकारे कृषी मंत्रालयाचा कारभार सांभाळतोय आणि एकेकाळी मोर्चामध्ये ज्याच्यामध्ये धनंजय राज्याचा प्रमुख होता आणि शिवराजसिंह चौहान देशाचे प्रमुख होते आणि आज ते देशाचे कृषी मंत्री आणि राज्याचे हा कृषी मंत्री अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्यांची जवळीक आलेली आहे। मी आज शिवराजसिंह चौहान साहेबांना आवर्जून सांगेन, चव्हाण साहेब तुम्ही वेगवेगळ्या योजना परळीकरांनो, महाराष्ट्रातल्या जनतेहो वेगवेगळी राज्य करत असतात। जसं रोजगार हमी योजना आपण केली, उभ्या भारताने ती उचलली। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान